सांगितल्याप्रमाणे एक दिवस एक बाकी दिवस आहे हा. हम्म 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 आता शेतकऱ्यांना तुम्ही तारीख सांगितल्यापर्यंत काम पूर्ण केलं या. हम्म. आता मोहरी परिस्थिती कशी राहील पावसाची? नक्कीच. मागील रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगितलंय की हम्म, राज्यामध्ये जी पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणि 31 पासून पुढे हे वातावरणामध्ये प्रभाव पडायला चांगला पावसाला सुरुवात होणार आहे. हम्म, तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये ढगाळलेली परिस्थिती ही 29 तारीख म्हणजे आजच्या तारखेपासून व्हायला सुरुवात होणार आहे. तर आता हम्म, परिस्थिती बघा, आज बऱ्याचशा भागांमध्ये कंडिशन खराब होणार आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा धाक वाटेल. पण कुठे घाबरायचं नाही आणि कुठे सतर्क राहावं लागेल हे आजच्या तारखेपासून 29 मार्च पासून तर पुढे 4 ते 5 मार्च पर्यंत सिस्टीमचा आपण आढावा घेऊयात. तर हम्म, बघा, आज पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यादेवीनगर परिसर, बीड, सोलापूर, धाराशिव, तुळजापूर ते छत्रपती संभाजीनगर पासून बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आभाळ गच्च भरून येणार आहे. वेळ असेल संध्याकाळच्या पिरियडची. दिवस मावळता किंवा दुपारनंतर 4-5 वाजता हा वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल. हम्म, दिवसभर आज सुद्धा वारे बऱ्याच ठिकाणी जोराने ते झुळूक टाईपमध्ये वाहणार आहेत पश्चिमेकडनं पूर्वेकडे. ठीक आहे. हम्म, त्यामुळे बाष्पयुक्त वारे असल्यामुळे वातावरण हे संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होईल. आणि पाऊस सोमवारपर्यंत म्हणजे 29-30 ह्या 2 दिवसाच्या पिरियडमध्ये वातावरणाच्या पावसाच्या तुलनेमध्ये पाऊस कमी आहे. किरकोळ काही हम्म, तरी संध्याकाळच्या वेळेला, दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला होऊ शकतात. पण जो प्रभाव मोठा आहे, बऱ्याच ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस होण्याचे जे चान्सेस आहेत, हे सोमवारपासून म्हणजे 31 तारखेपासून संध्याकाळच्या वेळेला तर काही ठिकाणी 1 तारखेपासून मंगळवारपासून या वातावरणाचा प्रभाव पडणार आहे. आता हम्म, उद्या आजची कंडिशन आपण पाहिली, आज पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळलेली परिस्थिती आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शिडकाव होणार आहे. यामध्ये हम्म, नुकसान करणारी कंडिशन बऱ्याच ठिकाणी नाही, सर्व ठिकाणी नाहीच म्हणलं तरी चालतंय. 1-2 ठिकाणी वगळले तर. तर सोमवारी जे चित्र घडणार आहे म्हणजे परवाच्या डेटला, तर इथे पावसाचे चान्सेस आहेत. त्यामध्ये अकोला, अमरावती आणि यवतमाळचा काही मोजका भाग, तर सोलापूर, नाशिक क्षेत्राचा काही भाग, सांगलीचा पण काही भाग पावसाच्या पोषक वातावरणाच्या रडारवरती आहे. कन्फर्म म्हणजे खरंच हा पाऊस होईल असे जे भाग आहेत ते नाशिक, अहिल्यादेवीनगर परिसराचा पश्चिमेकडील भाग, पुण्याचा आणि साताऱ्याचा बाउंड्री लगतचा भाग. डायव्हर्जेशन मध्ये वातावरण असल्यामुळे थोडाफार तालुके अजूनही वाढू शकतात त्याच्यामध्ये. पण पाऊस सोमवारी आहेच मात्र संध्याकाळच्या पिरियड पर्यंत. तर हम्म, मंगळवारी याच्यापेक्षाही दुपटीनं वातावरण, खूप मोठं वातावरण बनेल. पण आता एक कंडिशन लक्षात घ्या सगळ्यांनी, की या वातावरणामध्ये झाकाळलेली म्हणजे झाकळून पाणी जास्त असल्यामुळे गरमीची लेवल खालवणार आहे. त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी कदाचित मोठी बनू शकणार नाहीये. पण नुकसान करणारी कंडिशन म्हणजे कांद्याच्या गंजी असतील, हळदीचे उकडून ठेवलेले जे ठिकाणं असतील, अशा शेतकऱ्यांना कन्फर्म झाकावं लागणार आहे. तर ते भाग आहेत जळगाव जिल्हा. ठीक आहे. नाशिक हम्म, क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी सटाणा असेल, इगतपुरी असेल, येवला असेल, या भागांमध्ये झाकावंच लागणार आहे मालेगावच्या परिसरापर्यंत. आणि पुणे तर आहेच, मुंबई देखील आहे. सांगलीचा साताऱ्याकडील भाग असेल, इकडे विदर्भातही 1-2 ठिकाणी झाकापाकी करा. सगळ्यांनी झाकापाकी करा, पण पावसाची शक्यता असणारी 5-6, 10-5 गावं विदर्भातही आहेत. ही हम्म, मंगळवारची कंडिशन आहे. आता मंगळवारच्या कंडिशनमध्ये दिवसभराचं बघितलं. आता संध्याकाळी बघा, जालना, घनसावंगी, अंबड, माजलगाव पट्टा, लातूर, परळी वैजनाथ, परभणी, जिंतूर पट्टा, अमरावती, मालेगाव, जे जळगावची जी साईड आहे तो मालेगाव, धुळे या भागात देखील हा पाऊस असणार आहे. अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये शिर्डी, राहुरी, सारोळा, कासार परिसरामध्ये, पुणे या परिसरामध्ये देखील पावसाचा शिडकाव होण्यासाठी परिस्थिती पोषक ठरणार आहे. बीड हम्म, जिल्ह्यामध्ये सोलापूर, धाराशिव, लातूर पट्ट्यातही कंडिशन खराब आहे आणि वातावरण मध्यरात्री किंवा 10 वाजेपर्यंत डेव्हलप होऊन अकोल्याकडे, जळगावकडे, धुळे, नंदुरबारपर्यंत मजल मारणार आहे. आणि हम्म, हीच कंडिशन पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बुधवार, गुरुवारपर्यंत आहे. 5 तारखेपर्यंत तरी राज्यातलं वातावरण हे पिच्छा सोडणार नाहीये. आता एक महत्वाचा पॉईंट ह्या व्हिडिओमध्ये एवढाच देईल मित्रांनो, की लाईव्हच्या दरम्यान लाईव्हची लेंथ जी असते आपल्या, ती हम्म, लंबी असते. त्यामुळे सगळ्या भागांची, सगळ्या जिल्ह्यांची नावं घ्यायला आपल्याला तिथे वेळ मिळतोय. पण हा व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाच शॉर्टकटमध्ये जरी असला तरी. पण हम्म, याच्यामध्ये जो आपण गांभीर्य सांगितलंय, की पुणे असेल, नाशिक असेल, मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना वगैरे भागांमध्ये हे मंगळवारी जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर उद्यापासून आणि आजचा रिझल्ट तुम्ही बघणारच आहेत. आजची जी तारीख आहे शनिवारची, आजपासून हम्म, जो प्रचंड वातावरणाचा जो प्रभाव आहे तो दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेलच. पण हम्म, उद्यापासून वातावरण हे पावसाचा शिडकाव करणार आहे. ठीक हम्म, आहे. मंगळवारी तर कन्फर्म पाऊस आहे.
पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये या चारही विभागामध्ये आहे. पूर्वेकडे देखील वातावरण डायव्हर्ट होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे शेअर करा आणि कन्फर्म रित्या मंगळवारपासून सोमवारपासून वातावरणाच्या रडारवरती जे तुम्हाला लक्षणं जरी दिसले तरी झाकण्याची आणि आपण काढलेल्या मालांची योग्य व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न नक्की शेअर करा. काही प्रश्न असेल तर विचारू देखील शकता. काय नाही सर, सर्व शेतकऱ्याचे प्रश्न हेच होते. हम्म. धन्यवाद, तुम्ही शेतकऱ्याचे आभारी आहे तर तुम्हाला. नक्की धन्यवाद.